नमस्कार माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, आषाढी एकादशी अवघ्या काही दिवसांवर आलेली आहे। त्यानिमित्त पंढरपुरामध्ये व्यावसायिकांची लगबग सुरू असलेली दिसून येते। आज आपण एका कार्यशाळेला भेट देतो। या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या संतांच्या मूर्ती त्याचबरोबर विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्ती देखील पाहायला मिळणार आहेत। या ठिकाणी आपण त्या व्यावसायिकाकडून जाणून घेणार आहोत की या मूर्तींचे रेट कसे आहेत आणि दरवर्षी अशा पद्धतीने ज्या मूर्ती बनवल्या जातात त्यांना कशा पद्धतीची मागणी असते आणि कोणकोणत्या संतांच्या तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या मूर्ती आहेत त्याबद्दल देखील आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। आषाढी वारी काही दिवसांवर आली असल्यामुळे बाजारपेठेमध्ये देखील मोठ्या प्रमाणात लगबग पाहायला मिळते। यापूर्वी आपण विठुरायाचा जो प्रसाद आहे त्या प्रसादाबद्दल सविस्तर माहिती घेतली होती आणि आषाढी वारीच्या निमित्ताने जे आहे ते मार्केटमध्ये लाखोंची उलाढाल होत असते। वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू खाद्यपदार्थ या ठिकाणी विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात ठेवलेल्या आपल्याला दिसून येत असतात। त्याविषयीचा सविस्तर आपण आढावा जो आहे तो यापूर्वी देखील घेतलेला आहे आणि आज आपण ह्या कार्यशाळेला भेट देऊन या ठिकाणी बनविल्या जाणाऱ्या मूर्ती ज्या आहेत त्याबद्दल सविस्तर माहिती घेतोय। मी बजरंग अंबादास धोत्रे, माझा व्यवसाय मूर्तीचा ही परंपरेचा धंदा आमचा बापदादापासून धंदा चालतो। आम्ही दगड आणतो राजस्थान जयपूरवरनं, ब्लॅक मार्बल आहे, सफेद मार्बल आहे, शालिग्राम आणतो कर्नाटकवरनं, हे बी चालू आहे बागलकोटचा दगड। आमचा विठ्ठल रुक्मिणी 1 फुटापासून ते 5 फुटापर्यंत चालतो। आम्ही आषाढी वारीला ह्यो धंदा आमचा जास्तीत जास्त विठ्ठल रुक्मिणी जास्त खपतो। त्यात संत लोक आहेत, ती तुकाराम, ज्ञानेश्वर, परत तुमची गोरा कुंभार हे वगैरे सगळे संत लोक खपतात आषाढी वारीला। आता आषाढी वारीला कारिगीर कमीत कमी आमच्यापाशी 15 कारिगीर आहेत। काही लोक सुट्टीवर आहेत, आता 15 कारिगीर आहेत। 15 कारिगीरचा व्यवसाय चालतो आमचा, रेग्युलर धंदा आहे आमचा। आषाढीला जास्तीत जास्त आषाढी वारीला धंदा। किमती बघा, 2-3 फुटाचा जर घेतला तुम्ही 60,000 रुपये बसल, 70,000। जसं जसं इंच वाढेल तसं तसं रेट वाढले जाईल त्याचा। 5 फुटाचा जर घेतला तुम्ही कमीत कमी 1.5 लाखापर्यंत आहे। आर्थिक उलाढाल आषाढी वारीचा आमचं होतं की 2-4 लाख रुपयाचं उलाढाल होतं आषाढी वारी। जास्तीत जास्त तुकाराम, ज्ञानेश्वर, विठ्ठल रुक्मिणी जास्तीत जास्त।